नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कालिंदीने आता फोन करून लीलाला खूप झापलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की माझ्या रेऊचं लग्न हे घरगुती पद्धतीने, साध्या पद्धतीने घरी होता कामा नये, तर चांगलं थाटामाटातच व्हायला हवं. तू तिची बहीण आहेस ना, मग कर काहीतरी आणि एजंटना त्याविषयी सांग, त्यांच्याशी बोल, नाहीतर मी आत्ता ऑफिसला जाते एजंटच्या. तेवढ्यात लीला म्हणते की नको नको, मीच बोलते त्यांच्याशी. आता लीला तिचा फोन कट करते आणि विचार करते की एजंटना जाऊन भेटू का, पण नको, ते बिझी असले तर फोनच करते. नंतर ती ठरवते की नको, फोनही नको. आता एजंटना मेसेजेस करते आणि बघते फ्री आहे की नाही ते, आणि म्हणून ती आता एजंटना मेसेज पाठवते. आणि इकडे एजे एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो आणि कामामध्ये खूप बिझी असतो. तेवढ्यात लीलाचा त्याला मेसेज येतो आणि तो म्हणतो लीलाचा मेसेज, आणि मेसेज बघतो तर हाय लिहिलेलं असतं. आता एजे विचार करतो कुठला मेसेज पाठवू, कुठला इमोजी पाठवू लीलाला. लीलाने छान स्माइलीचा इमोजी पाठवलेला असतो त्याला. इकडे आता एजे विचार करतोस की कुठला इमोजी पाठवू, पण हा विचार करत असताना आणि काम सुद्धा तेवढ्याच स्पीडमध्ये करत असताना त्याच्याकडून चुकून लीलाला पप्पीचा इमोजी सेंड होतो, हाय, आणि त्याच्या पुढे पप्पी असते. लीला आता तो मेसेज बघते आणि मनातल्या मनात हसायला लागते की एजेंनी आज पहिल्यांदा मला हा इमोजी पाठवलेला आहे. तिला खूप आनंद होतो, तिला हे फनी सुद्धा वाटत असतं. आता ती काय करते तर ही जी त्यांची चॅटिंग असते त्याची प्रिंट काढते, खूप साऱ्या प्रिंटआउट काढते आणि पूर्ण रूममध्ये ते चिकटवून देते. एजे जेव्हा घरी येतो तो बघतो आपल्या रूममध्ये या सगळ्या अशा प्रिंटआउट चिकटवलेला आहे, ज्याच्यावरती त्यांनी लीलाला केलेला मेसेज असतो. आणि तो मेसेज जर कोणी बघितला तर एजंटची चांगलीच गोची होणार असते. एजंटना ते असं अजिबात आवडलेलं नसतं. तेवढ्यात एजंट म्हणतात लीला काय प्रकार आहे हा, आणि ते खूप चिडलेले असतात. मात्र लीलाला खूप हसू येत असतं आणि ती म्हणत असते एजे, तुम्ही पहिल्यांदा मला असं पप्पीचा मेसेज पाठवला म्हणून मला हे करावं असं वाटलं आणि मी केलं. तेवढ्यात एजे म्हणतात हे बघ लीला, हे काय आहे, मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि त्यांच्यामध्ये थोडे गमतीशीर भांडण चालू असतं. तेवढ्यात आजी बाहेरून आवाज देतात, लीला, अभिराम, आणि त्यांनी दरवाजा उघडून त्या आतमध्ये आलेल्या असतात. आणि त्या सुद्धा हे बघतात तर एजेंना आता खूपच ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं. आजींना सुद्धा हसू येत असतं. तर मग बघूया आता एजे याचं काय स्पष्टीकरण देता येते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.